ठाणेचे रहिवासी आहे अरोरा म्हणून. त्यांनी आम्हाला 4-5 महिन्या अगोदर एक तक्रार दिली होती, की त्यांचे नंबरवर चलान येत आहे आणि जे चलानमध्ये फोटो आहे व्हेइकलचा ते वेगळं आहे आणि त्यांच्याकडे गाडी वेगळी आहे. तर त्या दरम्यान आम्हाला असं लक्षात आलं, की कोणतरी अज्ञात माणूसने त्या माणूसची गाडीवर वेगळी नंबर प्लेट ठेवलेली आहे. नंतर आम्ही त्यांना तो नंबर होता, आमचे जे रेकॉर्ड असतात, जे डिव्हाइस ट्रॅफिकचे डिव्हाइस असतात आमचे कर्मचारी सोबत, त्या डिव्हाइसमध्ये आम्ही ते फीड केला होता सस्पिशियस व्हेइकल म्हणून. नंतर 4-5 महिन्यानंतर जो तो सस्पिशियस व्हेइकल होती, मर्सिडीज होती आणि फेक नंबर प्लेटची. ते कुठेतरी उभे होती आणि नो पार्किंगचं चलान आमचा जे कर्मचारी गेला होता, त्यांनी ते बघितला. त्यांनी त्यांना विचारला, की काय आहे मॅटर? हे कोणती तुमच्याकडे पुरावे दाखवा, गाडीचे पेपर दाखवा. जे माणूस होता ते मुलगा होता 25 वर्षाचा, त्यांनी ओढाओढीचे उत्तर दिले. नंतर त्यांनी आमचे लक्षात एक घालून दिली बाब, की हे सर हे अशी व्हेइकल होती आणि ती ओढाओढीचे उत्तर देत आहे. तर नंतर तिथे आम्ही ट्रॅफिक ऑफिसमध्ये बोलून चौकशी केली आणि नंतर हे समजलं, की तोच माणूस आहे. त्यांची ते मर्सिडीज आहे आणि ते मर्सिडीजवर फेक नंबर प्लेट टाकलेला आहे. तर हे खूप गंभीरपणे घेऊन याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. कारण की कोणाच्या इतर इसमचा नंबर घेऊन आपली गाडीवर तो नंबर प्लेट टाकून अशा पद्धतीने आणि याचा एक मोटिव्ह होता, की आम्हाला चलान येणार नाही किंवा काही हिट अँड रन झाला किंवा काही ॲक्सिडेंट झाला तर पोलीस विल नॉट बी एबल टू ट्रेस द व्हेइकल ऑल्सो. तर हे बाब लक्षात घेऊन सोनेगाव हद्दीमध्ये ट्रॅफिक पोलीसद्वारा FIR दाखल करण्यात आलेला आहे आणि हे गुन्ह्याचा तपास आता सोनेगाव पोलीस करत आहे. याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी हेड कॉन्स्टेबल आहे सुरेंद्र पगारे. त्यांनी खूप चांगली पद्धतीने काम केलं आहे. त्याचा पण आम्ही कौतुक करतोय. सर यामध्ये याचा जो हेतू होता की ट्रॅफिक म्हणजे चालान यायला नको, हे नको, त्यानुसार यांनी ही जी नंबर प्लेट होती कुठे तयार केली होती आणि हा काय कामधंदे करायचा, याच्याकडे हा नंबर कुठून आला काय माहिती? आता FIR दाखल झाला आहे. आता हे सर्व बाब इन्व्हेस्टिगेशनमध्ये नक्कीच येईल आणि इन्व्हेस्टिगेशनची ही गोष्ट आहे. परंतु हे प्रायव्हेट माणूस आहे आणि त्याचा जो मुलगा आहे, त्यांनी प्रथमदर्शनीय असं दिसत आहे, की त्यांनीच हे पूर्ण केलेलं आहे. त्यांनी कबुली पण दिलेली आहे इन्क्वायरीमध्ये. आता जे काही पूर्ण आमचा जे तपास होईल त्याच्यामध्ये सर्व बाब